नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा 12वा व्हिडिओ चॅप्टर सुरुवात करत आहोत। मागील 11व्या चॅप्टर मध्ये आपण निर्णय घेणे व टाळाटाळ यावर विजय मिळवणे हे पाहिले। यानंतर या चॅप्टर नंबर 12ला सुरुवात करत आहोत। चॅप्टरचे नाव आहे चिकाटी, विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न, म्हणजेच श्रीमंत होण्याच्या प्रवासातील 8वे पाऊल म्हणजेच चिकाटी। तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व श्रीमंत होण्याच्या प्रवासामध्ये सहभागी व्हा। चिकाटी म्हणजे इच्छेला आर्थिक स्वरूपात रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत चिकाटी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। चिकाटीचा पाया म्हणजे इच्छाशक्ती। जेव्हा प्रबळ इच्छाशक्ती आणि तीव्र इच्छा एकत्र येतात तेव्हा असा अतूट संगम तयार होतो की ज्याला तोड नाही। अत्यंत श्रीमंत झालेले लोक अनेकदा भावनाशून्य किंवा कठोर वाटतात, त्यांना गैर समजले जाते। प्रत्यक्षात त्यांच्यात प्रबळ इच्छाशक्ती असते आणि ती ते चिकाटीशी जोडतात, त्यामुळे ते आपले ध्येय साध्य करतात। हेनरी फोर्ड यांनाही कधी कधी कठोर व निर्दयी समजले जात होते। हा गैरसमज यासाठी झाला की ते आपल्या योजनांवर प्रचंड चिकाटीने ठाम राहत आणि इतरांकडूनही तीच बांधिलकी अपेक्षित करत। बहुतेक लोक पहिल्या अडचणीसमोरच आपली ध्येये आणि संकल्प सोडून देतात, परंतु काही लोक विरोध असूनही पुढे चालत राहतात जोपर्यंत ध्येय गाठत नाहीत। चिकाटी या शब्दात कदाचित मोठेपणा वाटणार नाही, पण हा गुण व्यक्तिमत्वासाठी तितकाच महत्त्वाचा आहे जितका स्टीलसाठी कार्बन असतो। संपत्ती मिळवण्यासाठी या तत्वज्ञानातील सर्व 13 घटकांवर आचरण करणे आवश्यक असते। जे श्रीमंत होऊ इच्छितात त्यांनी ही तत्वे समजून घेऊन त्यांच्याशी चिकाटीची जोड द्यावी। जर तुम्ही हे पुस्तक वाचत असाल आणि त्यातील ज्ञान आयुष्यात उतरवण्याचा निश्चय केला असेल तर तुमच्या चिकाटीची पहिली परीक्षा तेव्हा होईल जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रकरणातील 6 पायऱ्या अंमलात आणायला सुरुवात कराल। जर तुम्ही त्या 2% लोकांपैकी नसाल ज्यांच्याकडे आधीच स्पष्ट ध्येय आणि त्यासाठी ठोस योजना आहे, तर तुम्ही सूचना वाचाल पण रोजच्या जीवनात त्या अंमलात आणणार नाही। चिकाटीचा अभाव हा अपयशाचे एक मोठे कारण आहे। हजारो लोकांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे की चिकाटीची कमतरता ही अशी कमजोरी आहे जी प्रयत्नांनी दूर करता येते। तुम्ही ही कमतरता कितपत दूर करू शकता हे पूर्णपणे तुमच्या इच्छेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे। प्रत्येक यशाची सुरुवात इच्छेपासून होते हे नेहमी लक्षात ठेवा। कमजोर इच्छेचे परिणामही कमजोर असतात। जसे कमी आगीने कमी उष्णता मिळते। पुस्तक पूर्ण वाचा आणि नंतर दुसऱ्या अध्यायाकडे परत जा। तिथे दिलेल्या 6 पायऱ्यांवरील सूचना तात्काळ अंमलात आणण्यास सुरुवात करा। तुम्ही त्या किती उत्साहाने आणि गंभीरतेने पाळता यावरून तुमची पैसा कमावण्याची इच्छा किती तीव्र आहे हे स्पष्ट होईल। जर तुम्हाला स्वतःमध्ये उदासीनता जाणवली तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यात अजून मनी कॉन्शियसनेस विकसित झालेला नाही, कारण संपत्ती आधी मनामध्ये तयार होते, त्यानंतरच ती प्रत्यक्षात आयुष्यात प्रकट होते। संपत्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते ज्याचे मन तिला स्वीकारण्यासाठी तयार असते, जसे पाणी समुद्राकडे वाहते किंवा लोखंड चुंबकाकडे आकर्षित होते। जर तुम्हाला वाटत असेल की तुमची चिकाटी कमी आहे तर मास्टरमाइंड या प्रकरणातील सूचनांकडे लक्ष नीट केंद्रित करा। स्वतःभोवती मास्टरमाइंड समूह तयार करा। त्या समूहातील सदस्यांच्या पाठिंब्याने आणि एकत्रित प्रयत्नांनी तुम्ही चिकाटी विकसित करू शकता। ऑटोसजेशन आणि सबकॉन्शियस माइंड या प्रकरणामध्ये ही चिकाटी वाढवण्यासाठी मार्गदर्शन दिलेले आहे। त्या सूचनांचे सातत्याने पालन करा जोपर्यंत तुमच्या अवचेतन मनात तयार झालेल्या चित्रानुसार निसर्ग तुम्हाला तुमची इच्छित गोष्ट देत नाही। एकदा तुमचे अवचेतन मन तुमच्या ध्येयाशी एकरूप झाले की चिकाटीचा अभाव तुमच्या मार्गात अडथळा ठरणार नाही। तुम्ही जागे असो वा झोपेत, अवचेतन मन सतत कार्यरत राहते। अधूनमधून किंवा अर्धवट प्रयत्न करून हे नियम वापरले तर परिणाम मिळणार नाहीत। खरे परिणाम हवे असतील तर सर्व नियम पाळले पाहिजेत जोपर्यंत ते तुमची सवय बनत नाहीत। मनी कॉन्शियसनेस दुसऱ्या कोणत्याही मार्गाने विकसित होत नाही। गरिबी त्या मनाकडे आकर्षित होते जे तिच्यासाठी अनुकूल असते आणि पैसा त्या मनाकडे आकर्षित होतो जे त्याला स्वीकारण्यासाठी सज्ज असते। ज्या मनात मनी कॉन्शियसनेस नसते तिथे गरिबीची मानसिकता आपोआप येते। तिच्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, परंतु मनी कॉन्शियसनेस जाणीवपूर्वक विकसित करावी लागते, ती संघटित करावी लागते। वरील विचारांचा खोल अर्थ समजून घ्या, मग तुम्हाला संपत्ती मिळवण्यासाठी चिकाटीचे महत्त्व आपोआप समजेल। चिकाटीशिवाय तुम्ही सुरुवात करण्याआधीच हार मानाल, पण चिकाटी सोबत विजय तुमचाच असेल। जर तुम्ही कधी मोठे स्वप्न पाहिले असेल तर तुम्हाला चिकाटीचे खरे महत्त्व नक्कीच जाणवले असेल। कल्पना करा, तुम्ही अर्धवट झोपेत आहात, तुम्हाला जाणवते की जणू काही कोणी तुम्हाला दाबून ठेवले आहे। तुम्ही करवटही घेऊ शकत नाही, एक स्नायूही हलवू शकत नाही। तुम्हाला कळते की पुन्हा आपल्या स्नायूवर नियंत्रण मिळवले पाहिजे। प्रबळ इच्छाशक्तीच्या सातत्य
सातत्यपूर्ण प्रयत्नाने शेवटी तुम्ही हाताच्या एका बोटाला हलवू शकता, मग बोटे हलवत राहून हळूहळू संपूर्ण हातावर नियंत्रण मिळवता, त्यानंतर दुसऱ्या हातावर, मग एका पायावर आणि शेवटी संपूर्ण शरीरावर, आणि तुम्ही त्या वाईट स्वप्नातून बाहेर पडता. यशाचे गुपित म्हणजे टप्प्याटप्प्याने पुढे जात राहणे. याच पद्धतीने मानसिक जडत्वातूनही बाहेर पडता येते. सुरुवात संथ गतीने करा, मग गती वाढवत राहा. जोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या इच्छाशक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सुरू ठेवा. सुरुवातीला प्रगती मंद असली तरी चिकाटी सुरूच ठेवा, कारण चिकाटी सोबत यश हमखास मिळते. जर तुम्ही तुमचा मास्टरमाइंड गट काळजीपूर्वक निवडला तर त्यात किमान एक व्यक्ती अशी नक्कीच असेल जी तुम्हाला चिकाटी विकसित करण्यास मदत करेल. काही लोक अत्यंत श्रीमंत झाले कारण परिस्थितीने त्यांना तसे बनण्यास भाग पाडले. त्यांनी चिकाटीची सवय लावली, जणू त्यांनी अपयशाविरुद्ध विमाच काढला. ते कितीही वेळा अपयशी झाले तरी शेवटी शिखरावर पोहोचतात. कधी कधी असे वाटते की एखादा अदृश्य मार्गदर्शक लोकांची परीक्षा घेत असतो. तो पाहतो कोण अपयशानंतर पुन्हा उभा राहतो आणि प्रयत्न सुरू ठेवतो. जे असे करतात तेच शेवटी यशस्वी होतात आणि मग जग म्हणते, शाब्बास, आम्हाला माहित होते की तू हे करू शकतोस. हा अदृश्य नियम असा आहे की चिकाटीची परीक्षा न देता कुणालाही मोठ्या यशाचा आनंद मिळत नाही. जे परीक्षा देत नाहीत ते उत्तीर्णही होत नाहीत. जे सहन करतात त्यांना त्यांच्या चिकाटीचे मोठे बक्षीस मिळते. त्यांना फक्त पैसाच नाही तर त्याहून अधिक मौल्यवान गोष्टी मिळतात. आत्मविश्वास, सामर्थ्य आणि स्वतःवरचा अढळ विश्वास. एक महत्त्वाचा नियम असा आहे, प्रत्येक अपयशामध्ये त्याच्या इतकेच फायदे घेऊन येणारे बीज दडलेले असते. या नियमाला अपवाद असले तरी काही लोक अनुभवातून चिकाटीचे महत्त्व शिकतात. ते हार स्वीकारित नाहीत. ते अपयशाला फक्त तात्पुरता अनुभव मानतात. त्यांच्या इच्छा इतक्या प्रबळ आणि चिकाटीशी जोडलेल्या असतात की शेवटी त्यांची हारही विजयात रूपांतरित होते. आपण जीवनात अनेकांना पाहतो जे अपयशानंतर कोसळतात आणि पुन्हा कधी उभे राहत नाही. पण काही जण असेही असतात जे अपयशाला अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मानतात. फरक फक्त एका गोष्टीत आहे, चिकाटीत. सुदैवाने काही लोक जीवनाचा रिव्हर्स गिअर कधीच स्वीकारत नाहीत. आपल्याला दिसत नाही पण एक शांत आणि सामर्थ्यवान शक्ती अशा लोकांच्या मदतीला येते जे निराशेविरुद्ध झुंज देतात. त्या शक्तीला जर नाव द्यायचे असेल तर ते एकच, ते म्हणजे चिकाटी. आपण सर्वजण जाणतो की ज्याच्यामध्ये चिकाटी नाही तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळवू शकत नाही. हॉलिवूड, चिकाटीची परीक्षा घेणारे ठिकाण. हॉलिवूड हे चिकाटीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. जगभरातून लोक येथे येतात पैसा, कीर्ती, प्रेम, सत्ता किंवा आपापल्या यशाच्या कल्पना साकार करण्यासाठी. पण हॉलिवूड कोणालाही सहज स्वीकारित नाही. येथे टिकण्यासाठी केवळ कौशल्य पुरेसे नसते तर कधीही हार न मानण्याची वृत्ती आवश्यक असते. पूर्ण रहस्य एका शब्दात सामावले आहे, ते म्हणजे चिकाटी. ब्रूस ली म्हणजे चिकाटीचे जिवंत उदाहरण. जगाला आशियाई मार्शल आर्ट्सची ओळख करून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे ब्रूस ली. त्यांच्याकडे चिकाटी नसती तर कदाचित त्यांना जग विसरले असते. ते चीनमधून अमेरिकेत आले. सोबत होते एक स्वप्न आणि कठोर परिश्रमाची तयारी. तरुणपणी त्यांनी कुंग फूवर प्रभुत्व मिळवले आणि ते शिक्षक झाले. पण त्यांचे खरे ध्येय होते अभिनेता बनणे. त्यांनी काही चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये छोटे रोल केले. एक मोठी संधी समोर आली. मार्शल आर्टची माहिती असलेल्या अभिनेत्याची गरज होती. त्यांनी स्क्रीन टेस्ट उत्तीर्ण केली आणि आशा निर्माण झाली. पण तो रोल दुसऱ्या अभिनेत्याला डेव्हिड कराडिन यांना देण्यात आला. निराश होऊन ब्रूस ली पुन्हा शिक्षक बनण्याचा विचार करत होते. पण त्यांच्या समर्थकांनी त्यांना हार मानू नका असे सांगितले. त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी कधी हार मानली नाही. अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. हळूहळू त्यांची ओळख जगभर पसरली. त्यांनी मार्शल आर्ट्सची जागतिक पातळीवर जाणीव निर्माण केली. आज त्यांना केवळ आशियातच नव्हे तर संपूर्ण जगात आदराने स्मरण केले जाते. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, चिकाटी नसती तर स्वप्ने अपूर्ण राहिली असती, पण चिकाटी असेल तर अपयशही यशात रूपांतरित करता येते. जीवनात मागे फिरणे सोपे असते, पुढे चालत राहणे कठीण असते, परंतु जो पुढे चालत राहतो त्याच्यावरच यशाचा वर्षाव होतो. ही खरोखर दुर्दैवी गोष्ट होती की ब्रूस ली यांचे यशस्वी आयुष्य केवळ 32व्या वर्षीच संपले. तरीही त्यांची लोकप्रियता आजही तितकीच जिवंत आहे. त्यांना केवळ त्यांच्या चाहत्यांकडूनच नव्हे तर त्यांच्या जन्मानंतर जन्मलेल्या पिढ्याकडूनही स्मरण केले जाते. आजही त्यांच्या चित्रपटांचा आणि टीव्ही कार्यक्रमांचा जगभर आनंद घेतला जातो. याच संदर्भात हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी अगदी योग्य ठरतात. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणजे
म्हणजेच चिकाटी ही एक मानसिक अवस्था आहे, म्हणूनच ती विकसित करता येते. इतर सर्व मानसिक अवस्थाप्रमाणेच चिकाटी काही ठराविक कारणांवर आधारलेली असते. त्यापैकी काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, निश्चित ध्येय म्हणजेच फिक्स्ड पर्पज. आपल्याला नेमके काय हवे आहे हे माहीत असणे हा चिकाटीचा पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ठाम ध्येय माणसाला कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्याची ताकद देते. नंबर 2, तीव्र इच्छा म्हणजेच डिझायर. एखादी गोष्ट मिळवण्याची प्रबळ इच्छा असेल तर चिकाटी टिकवणे तुलनेने सोपे होते. नंबर 3, आत्मविश्वास म्हणजेच सेल्फ बिलीफ. एखादी योजना यशस्वी करण्याची आपली क्षमता आहे असा विश्वास असल्यास आपण ती योजना चिकाटीने पूर्ण करण्यासाठी प्रेरित होतो. नंबर 4, नियोजनाची खात्री म्हणजेच ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. जरी योजना अपूर्ण किंवा सुरुवातीला कमकुवत वाटल्या तरी त्या तयार करणे चिकाटीला वाढवते. नियोजन माणसाला दिशा देते. नंबर 5, अचूक ज्ञान म्हणजेच ॲक्युरेट नॉलेज. आपली योजना अनुभव आणि निरीक्षणावर आधारित आहे याची खात्री असल्यास चिकाटी वाढते. अंदाजावर आधारित कृती चिकाटीला कमी करते. नंबर 6, सहकार्य म्हणजेच कोऑपरेशन. इतरांची सहानुभूती, समजूत आणि सहकार्य चिकाटीला बळ देते. नंबर 7, इच्छाशक्ती म्हणजेच विल पॉवर. निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी विचार एकाग्र करण्याची सवय हीच चिकाटीला विकसित करते. नंबर 8, सवय हॅबिट. चिकाटी ही सवयीचा परिणाम आहे. मन रोजच्या अनुभवांना आत्मसात करते आणि त्यानुसार घडत जाते. भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे. तिच्यावर मात करण्यासाठी वारंवार धैर्याने कृती करावी लागते. रणांगणातील सैनिकालाही हे चांगले ठाऊक असते. सक्रिय राहणे म्हणजे भीतीवर विजय मिळवणे. निष्कर्ष, चिकाटी ही जन्मजात नसते तर ती घडवावी लागते. ध्येय प्लस तीव्र इच्छा प्लस आत्मविश्वास प्लस नियोजन प्लस ज्ञान प्लस सहकार्य प्लस इच्छाशक्ती प्लस सवय बरोबर अटळ यश. जो प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे शेवटी यश वळते. मित्रांनो, यानंतर आपण चिकाटी नसल्याची लक्षणे बघूया. या विषयातून पुढे जाण्यापूर्वी स्वतःची एक यादी तयार करा. धैर्याने स्वतःचे परीक्षण करा. चिकाटीच्या घटकांपैकी किती तुमच्यामध्ये कमी आहेत हे प्रामाणिकपणाने तपासा. ही यादी तुमच्या आणि मोठ्या यशाच्या मध्ये उभ्या असलेल्या अदृश्य अडथळ्यांची ओळख करून देईल. खालील प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक वाचा आणि स्वतःला थेट प्रश्न विचारा. मी खरोखर कोण आहे? माझ्यामध्ये काय क्षमता आहे? जर तुम्हाला संपत्ती आणि यश हवे असेल तर या कमजोरीवर विजय मिळवावा लागेल. चिकाटी नसल्याची प्रमुख लक्षणे आता आपण पाहणार आहोत. नंबर 1, स्पष्ट ध्येयाचा अभाव म्हणजेच नेमके काय हवे आहे हे ठरवता न येणे. नंबर 2, टाळाटाळ करण्याची सवय. यामध्ये कारणे असोत वा नसोत बहाण्यांच्या मागे लपणे. नंबर 3, तज्ञ ज्ञान मिळवण्याबद्दल अनास्था. स्वतःला सक्षम बनवण्याची इच्छा नसणे. नंबर 4, शंका किंवा भीतीमुळे जबाबदारी टाळणे. नंबर 5, निर्णय दुसऱ्यावर सोपवणे. नंबर 6, समस्यावर उपाय शोधण्याऐवजी बहाण्यावर अवलंबून राहणे. खोटे समाधान, जसे आहे तसे ठीक आहे या विचारात अडकणे. नंबर 7, उदासीनता. अडचणींना सामोरे जाण्याऐवजी तडजोड करण्याची घाई. नंबर 8, स्वतःच्या चुका दुसऱ्यावर ढकलणे आणि कठीण परिस्थितीतून पळ काढणे. नंबर 9, इच्छेची कमजोरी म्हणजेच प्रेरणा देणारी ध्येय न निवडणे. नंबर 10, अपयशाची चाहूल लागताच माघार घेणे. नंबर 11, भीतीवर आधारित निर्णय. नंबर 12, सुसंघटित नियोजनाचा अभाव. योजना लिहून न ठेवणे आणि त्यांचे विश्लेषण न करणे. नंबर 13, संधी मिळूनही कृती न करणे म्हणजेच विचारावर पुढे न जाणे. नंबर 14, फक्त कल्पनांच्या दुनियेत राहणे, ठोस निर्णय न घेणे. नंबर 15, गरिबीशी तडजोड करणे, यामध्ये मोठी स्वप्ने न बाळगणे, महत्वाकांक्षेचा अभाव. नंबर 16, शॉर्टकट शोधणे, योग्य किंमत न देता यश मिळवण्याचा प्रयत्न म्हणजेच जुगारासारख्या सवयी. नंबर 17, टीकेची भीती, फिअर ऑफ क्रिटिसिझम. लोक काय म्हणतील याच्या भीतीने योजना न आखणे किंवा त्यावर कृती न करणे हा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण तो अवचेतन मनात लपलेला असतो. अंतिम विचार, या यादीकडे फक्त तटस्थपणे पाहू नका, स्वतःशी प्रामाणिक व्हा. ज्या कमजोरी ओळखाल त्यावर काम सुरू करा. चिकाटी म्हणजे सतत पुढे जाण्याची सवय. जिथे भीती संपते तिथेच यशाची सुरुवात होते. चला आता टीकेच्या भीतीची काही लक्षणे पाहूयात, म्हणजेच फिअर ऑफ क्रिटिसिझमची लक्षणे आता बघूयात. बहुतेक लोक आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि समाजाला स्वतःवर प्रभाव टाकण्याची परवानगी देतात. ते स्वतःच्या अटीवर जीवन जगू शकत नाहीत कारण त्यांना सतत टीकेची भीती वाटत राहते. असंख्य लोक
चुकीचे लग्न करतात आणि ती चूक दुरुस्तही करत नाहीत, कारण त्यांना वाटते लोक काय म्हणतील. परिणामी ते आयुष्यभर दुःखी राहतात. जो कोणी या भीतीपुढे हार मानतो त्याला माहित असते की त्याची महत्वाकांक्षा आणि साध्य करण्याची इच्छा हळूहळू संपते. लाखो लोक कॉलेज संपल्यानंतर पुढील उच्च शिक्षणाचा विचारच करत नाहीत, कारण त्यांना टीकेची भीती वाटते. असंख्य तरुण तरुणी आणि प्रौढ लोक जे कर्तव्य या नावाखाली आपले आयुष्य इतरांच्या अपेक्षांना अर्पण करतात, फक्त टीकेच्या भीतीमुळे. पण कर्तव्य म्हणजे स्वतःच्या इच्छांचा बळी देणे नव्हे. व्यवसायात जोखीम घेण्यासही अनेक जण घाबरतात. अपयश आल्यावर लोक टोमणे मारतील या भीतीने ते प्रयत्नच करत नाहीत. अशा वेळी टीकेची भीती ही यशाच्या इच्छेपेक्षा जास्त शक्तिशाली ठरते. बऱ्याच जणांना मोठी ध्येय ठरवायलाही भीती वाटते, कारण कोणी म्हणेल इतकी मोठी स्वप्ने बघू नकोस, लोक म्हणतील तुझं डोकं फिरले. एका अनुभवाची गोष्ट, जेव्हा अँड्र्यू कार्नेगी यांनी मला 20 वर्ष खर्च करून वैयक्तिक यशाचे तत्वज्ञान विकसित करण्याचा सल्ला दिला, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया उत्साह नव्हती, तर ती होती भीती. माझ्या समोर माझ्या कल्पनेपलीकडचे ध्येय उभे राहिले आणि लगेच माझे मन बहाणे तयार करू लागले. तू हे करू शकत नाहीस, हे काम खूप मोठे आहे, इतका वेळ कुठून आणशील, नातेवाईक काय म्हणतील आणि खर्च कसा भागवशील. आजपर्यंत कुणीही यशाचे पूर्ण तत्वज्ञान तयार केले नाही आणि तू कोण आहेस हे करण्यासाठी. तू गरीब घरातला आहेस आणि लोक हसतील. हे सर्व प्रश्न एका आवाजातून येत होते, टीकेची भीती. असे वाटत होते जणू संपूर्ण जग माझ्याकडे बोट दाखवून हसत आहे, जणू प्रत्येकाला हवे होते की मी प्रयत्न करण्याआधीच हार मानावी. मुख्य मुद्दा, टीकेची भीती ही सर्वात धोकादायक भीती आहे, कारण ती बहुतेक वेळा अवचेतन मनात लपलेली असते. ती महत्वाकांक्षेला मारते, ती स्वप्नांना जन्म घेण्याआधीच संपवते. परंतु जो या भीतीला ओळखतो आणि तिच्यावर मात करतो तोच पुढे जातो. लोक काय म्हणतील हा प्रश्न जर तुम्ही बाजूला ठेवला तर तुमच्या आयुष्यातील अर्धे अडथळे आपोआप दूर होतील, कारण शेवटी लोक बोलतात, नेते कृती करतात. माझ्याकडे एक उत्तम संधी होती माझ्या महत्वाकांक्षेचा गळा घोटण्याची, ती माझ्यावर हावी होण्यापूर्वीच. पण नंतर जेव्हा मी हजारो लोकांचे विश्लेषण केले तेव्हा मला जाणवले की बहुतेक कल्पना मृत अवस्थेत जन्म घेतात. कल्पनेला जीवन देण्यासाठी तात्काळ कृतीची आणि ठोस योजनेची गरज असते. कल्पना जन्माला येते तोच तिचे संगोपन करण्याचा योग्य क्षण असतो. तिच्या जन्मानंतर गेलेला प्रत्येक मिनिट तिच्या जगण्याची शक्यता कमी करू शकतो. बहुतेक कल्पना टीकेच्या भीतीमुळे मरतात, कारण त्या योजना आणि कृतीच्या टप्प्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. फ्रेडरिक डब्ल्यू स्मिथ, टीकेला न घाबरण्याचे उदाहरण. फेडेक्सचे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांच्यावर टीकेचा काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी ठाम निर्धाराने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि यश मिळवले. काही लोकांना वाटते की शारीरिक किंवा आर्थिक यश हे फक्त नशिबामुळे मिळते. नक्कीच संधी महत्वाच्या असतात, पण फक्त नशिबाच्या भरोशावर बसलेले लोक बहुतांश वेळा निराश होतात. यशासाठी एक महत्वाचा घटक आवश्यक असतो, ज्ञान प्लस कृती प्लस चिकाटी. हीच ती शक्ती आहे जी इच्छेला सुदैवी संधीमध्ये बदलते. टॉम मोनाघन, चिकाटीचे आणखी एक उदाहरण. टॉम मोनाघन यांनी एका छोट्याशा पिझ्झा स्टोअरमधून डॉमिनोज पिझ्झाला जगभरातील हजारो होम डिलिव्हरी आउटलेट्समध्ये रूपांतरित केले. हे एका रात्रीत झाले नाही, त्यासाठी 30 वर्षाची अखंड मेहनत लागली. 1989 मध्ये त्यांनी सामाजिक कार्यासाठी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला, पण कंपनी खरेदी करणारी संस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. काही वर्षातच त्यांना पुन्हा परत यावे लागले. संघटना पुन्हा उभी करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि चिकाटी लागली. बालपणापासूनच गरिबी आणि अडचणीसोबत झुंज देत त्यांनी हा स्वभाव विकसित केला होता. त्यांनी पुन्हा संपूर्ण ताकद पणाला लावली आणि सुमारे 6000 स्टोअर्स पर्यंत व्यवसाय वाढवला. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी 30 मिनिटात पिझ्झा डिलिव्हरी हा नियम लागू केला, पण वेगामुळे काही अपघात झाले आणि त्यांना मोठ्या नुकसान भरपाईला सामोरे जावे लागले. लाखो डॉलर्सचा तोटा झाला. शेवटी 30 मिनिटाची हमी काढून टाकावी लागली. तरीही त्यांनी हार मानली नाही. अधिक पैसा, अधिक वेळ आणि अधिक परिश्रम गुंतवले. त्यांच्या सकारात्मक विचारांनी आणि चिकाटीने संपूर्ण टीमला प्रेरित केले आणि डॉमिनोज पुन्हा उद्योगातील अग्रगण्य कंपनी बनली. पहिल्या 100 लोकांना विचारा, तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त काय हवे आहे? त्यापैकी बहुतांश लोक स्पष्ट उत्तर देऊ शकणार नाहीत.
काही म्हणतील सुरक्षितता, काही म्हणतील पैसा, काही सुख, कीर्ती, सत्ता, मान, सन्मान किंवा आरामदायी जीवन. पण त्यांच्यापैकी फारच थोडे लोक तुम्हाला ठोस योजना सांगू शकतील की ते हे कसे मिळवणार आहेत. संपत्ती केवळ कल्पनेतून येत नाही, ती स्पष्ट ध्येय, ठोस योजना आणि सातत्यपूर्ण चिकाटी यांच्यामुळे येते. यानंतर आता आपण पाहणार आहोत चिकाटी कशी विकसित करावी. चिकाटीला विकसित करण्यासाठी 4 सोप्या पण प्रभावी पायऱ्या आहेत. यासाठी उच्च शिक्षण, मोठी बुद्धिमत्ता किंवा प्रचंड वेळ लागत नाही. त्यासाठी नंबर 1, ठाम ध्येय, स्पष्ट आणि निश्चित उद्दिष्ट ज्यामागे तीव्र इच्छा असेल. नंबर 2, स्पष्ट योजना ज्यावर सातत्याने कृती केली जाईल अशी ठोस कृती योजना. नंबर 3, नकारात्मक प्रभावापासून संरक्षण. आपले मन नकारात्मक, निराशजनक किंवा खच्चीकरण करणाऱ्या मतांपासून बंद ठेवणे, जरी ती मते नातेवाईक किंवा मित्रांकडून आली तरी. नंबर 4, प्रोत्साहन देणारे सहकारी, 1 किंवा अधिक अशा लोकांशी मैत्रीपूर्ण करार जे तुमच्या ध्येयाला पाठिंबा देतील आणि प्रोत्साहन देतील. ही 4 पावले जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील यशासाठी अत्यावश्यक आहेत. हीच ती पावले आहेत ज्यामुळे मनुष्य आपले आर्थिक भविष्य नियंत्रित करू शकतो. हीच ती पावले आहेत जी स्वातंत्र्य, संपत्ती, कीर्ती आणि सन्मानाकडे नेतात. यानंतर आपण बघूया चिकाटीची गुपित शक्ती. चिकाटी असलेल्या व्यक्तीमध्ये अशी कोणती शक्ती असते की ती अडचणीवर मात करू शकते. तो एखादा आध्यात्मिक किंवा मानसिक ऊर्जेचा प्रकार असतो का? जग विरोधात उभे असतानाही जो माणूस लढत राहतो त्याच्या बाजूने कोणती अदृश्य शक्ती उभी राहते? हे प्रश्न मनात येतात तेव्हा आपण काही महान व्यक्तीचे जीवन पाहतो. हेनरी फोर्ड, शून्यातून साम्राज्य. हेनरी फोर्ड यांनी काहीच नसताना औद्योगिक साम्राज्य उभे केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे भांडवल किंवा मोठी पदवी नव्हती, त्यांच्याकडे फक्त चिकाटी होती. यानंतर बघूया थॉमस एडिसन, चिकाटीचा जिवंत अवतार. थॉमस एडिसन केवळ 3 महिने शाळेत गेले होते तरीही ते जगातील महान संशोधक बनले. त्यांनी चिकाटीचे रूपांतर केले फोनोग्राफ, चलचित्र, यंत्र, विद्युत दिवा आणि इतर अनेक शोधांमध्ये. एडिसन आणि फोर्ड यांच्या सुरुवातीच्या जीवनात एक गोष्ट समान होती, ती म्हणजे चिकाटी. हार्वर्ड शुल्ज, समर्पण आणि चिकाटीचे जिवंत उदाहरण. एखादी नवी कल्पना यशस्वी होण्यासाठी 3 घटक आवश्यक असतात. नंबर 1, उद्दिष्ट. नंबर 2, संयम. आणि नंबर 3, दृढ विश्वास. हार्वर्ड शुल्ज यांना सिएटल मधील एका छोट्या कॉफी वितरक कंपनीमध्ये सेल्स आणि मार्केटिंग सांभाळण्याची नोकरी मिळाली. त्यावेळी ते फक्त 29 वर्षाचे होते आणि नुकतेच विवाहबद्ध झाले होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने या नव्या संधीसाठी न्यूयॉर्क मधील आपले घर सोडले. एका वर्षानंतर शुल्ज व्यवसाय दौऱ्यावर इटलीला गेले. तिथे त्यांनी पाहिले की इटालियन संस्कृतीमध्ये कॉफी किती महत्वाची आहे. लोकांचा दिवस उत्कृष्ट कॉफी बार मध्ये सुरू होतो आणि कामानंतर मित्र पुन्हा कॉफी बार मध्ये भेटतात. कॉफी ही फक्त पेय नव्हती, ती जीवनशैलीचा भाग होती. शुल्ज यांच्या मनात विचार आला, हे अमेरिकेत का शक्य नाही? त्यांना वाटले की उत्कृष्ट दर्जाच्या कॉफीवर आधारित एक नवी संस्कृती निर्माण करता येईल. त्यावेळी स्टारबक्सचे मूळ मालक त्यांच्या कल्पनेशी सहमत नव्हते. ते प्रामुख्याने होलसेल कॉफी व्यवसाय करत होते, पण शुल्ज यांचा निर्धार अटळ होता. 1986 मध्ये त्यांनी स्वतःची नोकरी सोडली आणि सिएटलमध्ये पहिले कॉफी बार सुरू केले. ते त्वरित यशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी आणखी आउटलेट सुरू केले आणि शेवटी स्टारबक्स कंपनीच विकत घेतली. त्यांना ठाम विश्वास होता की उच्च दर्जाची कॉफी अमेरिकन लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनेल आणि ते खरे ठरले. सुरुवातीचे अपयश. स्टारबक्स सलग 3 वर्ष तोट्यामध्ये होता. 1980च्या दशकात एका वर्षात $4 दशलक्ष पेक्षा अधिक तोटा झाला. पण शुल्ज यांनी हार मानली नाही. त्यांना खात्री होती की ते योग्य दिशेने चाललेला मार्ग शेवटी नफ्यात बदलेल. आणि एकदाचे सिएटल मधील स्टोअर्स नफ्यात आले की त्यांनी हळूहळू शहरात विस्तार सुरू केला. यामध्ये व्हँकुव्हर, पोर्टलँड, लॉस एंजेलिस, डॅनव्हर, शिकागो आणि नंतर जगभर. आज स्टारबक्स केवळ कॉफी कंपनी नाही, ती एक जागतिक ब्रँड आणि जीवनशैलीचे प्रतीक आहे. त्याने शुल्ज यांना अमेरिकेतील सर्वात श्रीमंत उद्योजकापैकी एक बनवले. मित्रांनो, या ठिकाणी चॅप्टर नंबर 12 संपलेला आहे. तर व्हिडिओ बुक समरी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुमचे कमेंट्स नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा, खूप मेहनत करा आणि आनंदी राहा.